पुलचा फटका फिल्डर तेथे पोहोचेल का? दोन दोन फिल्डर आहेत, बॅकअप देखील आलाय. अंततः अडवण्यात यश प्राप्त झालंय आणि त्या दरम्यान नक्कीच जे बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडू आहेत त्यांनी कर्टन्सी नक्कीच कर्टनला हात लावू नये प्लीज, अन्यथा तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. ऑन साइडला फटका चांगला होता, फिल्डर तिथे आहे 38 सर्कलमध्ये. त्या दरम्यान सिंगल एकवटला जातो, इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर वाढवली जाते. 4.5च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 36 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग इंटरव्हल मध्ये नक्कीच नाणेफेकी केली जाईल. दिव्यांश 11 आणि त्यांना नक्कीच फाईट बॅक करेल साईनाथ प्रतिष्ठान. या दोन संघांदरम्यान लॉफ करण्याचा प्रयत्न, चेलची संधी आणि संधी इथे मात्र निसटते. त्या दरम्यान किती धावा एकवटल्या जातील, थ्रो देखील लेझी आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान 2 धावा, 2च्या सहाय्याने धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचते. लहरों से डरकर यूं ही नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तुमच्या संघर्षाला नक्कीच तुमच्या यशाला नक्कीच संघर्षाची साथ असणं फार गरजेचं असतं आणि तो संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर चाललाय दोन फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु तो कितपत योग्य आहे हे मात्र त्यांना या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ठरवावं लागेल. कारण की विचार करायचा झाला दोघांचाही 7 चेंडूंचा सामना दोघांनी केलाय आणि दोघांच्या बॅटमधून फक्त आणि फक्त धावाल्या त्या 4. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, ते षटक गोलंदाजी ट्रॅकवर घेऊन आलाय गोलंदाज विशाल. विशालचा हा बॉल महेंद्रसाठी, तेच तर चेंडूची फेकी, जणू काही वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना यावेळेस मात्र ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता, जेव्हा खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा पार पाडला गेला ते क्षणचित्र टिपले गेले. NB लाईव्ह टेलिकास्ट कंपनीच्या माध्यमातून VPL 20-25चे ते क्षणचित्र आणि नक्कीच बर्ड आय व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीनवर आपण ते क्षणचित्र पाहू शकता. ग्राउंडचा आढावा आणि ग्राउंडची व्यूहरचना नक्कीच बर्ड आय व्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र ऑफ कटचा हा बॉल होता, ऑफ ड्राईव्हचा फटका फिल्डर देते आहे डीप मध्ये, उचलतील फेकतील त्या दरम्यान नाईस रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दोज आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 40 आकड्यावर 4 विकेट्सच्या मोबदल्यात. NB लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच समस्त गावकरी या स्पर्धेचा इथे मात्र कुठेतरी आनंद लुटताना युट्यूबच्या माध्यमातून
यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर व्हाईटची सांगता समाप्ती पंच राम जाधव यांच्या माध्यमातून. NB लाईव्ह टेलिकास्ट कंपनी आमच्या समवेत आम्हाला जोडताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून हे सामने कव्हर केले गेलेत. तरीसुद्धा आपले भूमिपुत्र आहेत, त्यांना मात्र कुठेतरी पुढे नेण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. तरीसुद्धा प्रत्येक वांद्रेकर असोत अथवा नक्कीच यूट्यूबवर या प्रीमियर लीगचा जे आनंद लुटतायत, त्यांना एक विनंती असेल की त्यांनी NB लाईव्ह टेलिकास्ट चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे. तुमच्या सबस्क्राईबने नक्कीच कुठेतरी आपलाच माणूस कुठेतरी पुढे जाईल. म्हटलं जातं ना, आपल्याचा पाय खेचण्यापेक्षा आपल्याचा हात खेचा, आपण देखील त्याच्या समवेत पुढे जाऊ. लो फुल टॉस होता, यावेळेस मात्र वेस्ट साईड चेक केली जाईल. पाहणं गरजेचं आहे. येस, इट्स अबो वेस्ट साईड पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने नो चेंडूची सांगता, नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नोच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना विशाल पाहायला मिळतोय आणि विचार करायचा झाला विशालचा, इथे मात्र विशाल अशी कामगिरी देखील करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुन्हा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड होती, बायका बॉला उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. आता मात्र तन्मय आला स्ट्रायकिंग एंडला. तन्मयचा विचार करायचा झाला वांद्रे गावच्या मेन टीम मध्ये नक्कीच आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळतोय तन्मय आणि तोच तन्मय स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र जे पोटेन्शियल आहे ते सिद्ध करता आलं नाहीये तन्मयला, ते सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र चेंजेस पाहायला मिळतात, कारण की नक्कीच आपलेच आपल्या समोर आपल्या विरोधात इथे मात्र पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने आपले डावपेच, आपली व्यूहरचना, आपली स्किल नक्कीच एकमेकांना ठाऊक असते. त्या अनुषंगाने इथे देखील तन्मयला घेरण्याचं काम केलं गेलंय. चक्रव्यूह रचला गेलाय तन्मयसाठी आणि तो चक्रव्यूह इथे मात्र पुढीत काढण्यात येईल का तन्मयच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर आणि इवन बाउन्स आणि त्या दरम्यान वाईटची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 5.4च्या साहाय्याने धावसंख्या 46 धावा. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, पुलचा फटका डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावता. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून इथे मात्र चालणार नाहीये. इथून एखादा मोठा फटका नक्कीच एक चेसेबल डिपेंडेबल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तो मोठा फटका येईल का? एक बॉल शेष आहे अजूनही. 5.5च्या साहाय्याने धावसंख्या 47 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते टीम ब्रदर्स ग्रुप टीमची. हाफ ट्रॅकर त्याला फुल केलाय, बॉल अगदी चाललाय. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये अशा पद्धतीने 6 षटकांचा वावगी खेळ संपुष्टात आलाय. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ब्रदर्स ग्रुप वांद्रे संघाची तब्बल 48 धावा धावफलकावर उभारल्या गेल्यात आणि 49 धावांचं इथे मात्र टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजेच बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघासमोर. इनिंगच्या उत्तरार्धात नक्कीच या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघ. तर वळूयात नाणेफेकीकडे. एक बिग फाईट मॅच बी ग्रुप मधला अजून एक चांगला सामना तुमच्या भेटीसाठी थोड्याच वेळात येताना आपल्याला पाहायला मिळेल. तदपर करूयात नाणेफेकी. दिव्यांश 11 विपक्ष साईनाथ प्रतिष्ठान वांद्रे या दोन संघांदरम्यान. तरी सुद्धा मी रोशनजी बजागे सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे.
नक्कीच रोशनजी बजागे साहेबांच्या माध्यमातून इथे मात्र टॉस केला जाईल. दिव्यांश 11 विपक्ष साईनाथ प्रतिष्ठान. बी ग्रुपची मॅच आहे आणि नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये आकाशजी पाटील यांना आणि त्यांच्या समवेत आतिश पाटील यांना देखील आपण पाहूयात. नक्कीच त्यांची मुलगी आपल्याला पाहायला मिळते आद्विका आणि नक्कीच तिने मात्र वडिलांच्या विपरीत जर्सी परिधान केली आहे, जणू काही विरोधी आहे. बाप लेकीचं नातं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच नुकतेच झालेल्या नाणेफेकीमध्ये साईनाथ प्रतिष्ठान वांद्रे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि इन्व्हाइट केलंय दिव्यांश 11 वांद्रे संघाला फलंदाजीसाठी. त्याच्यावर वळूयात करंट सामन्याकडे. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ब्रदर्स ग्रुप वांद्रे विपक्ष बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस. प्रथम नाणेफेकी जिंकून बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, इन्व्हाइट केलं होतं ब्रदर्स ग्रुप वांद्रे संघाला फलंदाजीसाठी आणि प्रथम फलंदाजी करत असताना 48 धावा इथे मात्र धावफलकावर लावण्यात आल्या. त्या म्हणजेच ब्रदर्स ग्रुप वांद्रे संघाकडनं आणि तब्बल 49 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाला. चला सामना चालू करायचा आहे पंच. नक्कीच आपण पाहू शकता 70-70 लगा तो 6 बॉल या स्पर्धेमध्ये नक्कीच त्याचा नक्कीच 70-70 स्पोर्ट्स म्हटलं तर आता मात्र हवा आहे 70-70 स्पोर्ट्सची. सलामीची पेर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाकडनं नितेश आणि सागर आणि सांघिक पहिले षटक. ब्रदर्स ग्रुप वांद्रे संघाकडनं अभिजित आलाय गोलंदाजी ट्रॅकवर P1चं षटक घेऊन. तब्बल 49 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचंय हा सामना जिंकण्यासाठी बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाला. सज्ज होत गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रुपेशजी बजागे साहेब आणि सत्यमजी उपमाले दोन्ही नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी VIP डाईजवर येऊन विराजमान होण्याची कृपा करायची आहे आणि इथून मात्र
सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. इथे मात्र डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल तेच तर चेंडूची फेकी, बॉल बॅक ड्राईव्ह आणि त्या दरम्यान कोणतीही धाव घेण्याचा इथे मात्र मानस दाखवला जात नाहीये. अभिजित ज्युनियर डाला एक गोलंदाज आला होता साऊथ आफ्रिका टीम मध्ये आणि त्याच गोलंदाजाची शैली अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग आहे. डाऊन बॉल फिल्डर ओ वॉडा कॅच, साधा सुधा झेल आणि संपतोय फलंदाज नितेश बजागेचा खेळ. बिग मॅन डाऊन, पहिला विकेटचं पतन टीम बागेश्वर एंटरप्राइजेस बालाजी संघाला. अर्थातच नितेश बॅक टू द पवेलियन. पन्नास धावा डिपेंड करायचे आहेत आणि त्याला अनुषंगून P1च्या षटकामध्ये धारदार आणि बहरदार गोलंदाजी अभिजितच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑन साइड लॅटन करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे. त्या दरम्यान डॉट सिंगल एकवटली जाते डिक्लेअरच्या स्वरूपात आणि सांघिक धावसंख्येचं श्री गणेशा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1 असं काही चित्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. एक धाव एक विकेट. बिग विकेट पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर सूरज आलाय स्ट्रायकिंग एंडला. लो पुल टॉस, फटका चांगला आहे, फिल्डर देते आहे डीप मध्ये, उचलतील फेकतील त्या दरम्यान. फेकी देखील चांगली, रनआउटची संधी होती परंतु गॅदर करताना चुका पाहायला मिळाल्या अभिजितच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने 2 धावा एकवटल्या गेल्या. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2ने फ्लाय होताना जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. आमच्या समवेत गुणलेखनामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. देविदासजी पाटील जोडले गेलेत. त्यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका, इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल एकवटली जाते, शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात समीकरण विचार करायचा झाला 30 बॉल आणि 45 धावांची गरज. रिक्वायर रेट विचार करायचा झाला 9.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील आणि करंट रेट जो P1च्या षटकामध्ये राखला गेलाय तो फक्त आणि फक्त 4.00 आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वर प्राचारित करण्यात आलाय. दुसऱ्या षटकासाठी जितेश आलाय बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाकडनं. नक्कीच बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाचे सर्व अर्थातच संघ मालक VIP डाईज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात रोशनजी बजागे साहेब आणि त्यांनी इथे मात्र हा स्पॉन्सर केलेला संघ. यावेळेस मात्र लो फुल टॉस होता, दाउंडी बॉल, फिल्डर येतोय, जेल ड्रॉप आणि इथे मात्र वेस्ट हाईट आपल्याला पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने 9ची सांगता पंच राम जाधव यांच्या माध्यमातून 9+1 अशा 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल ₹500 कॅश प्राइज दिलं जाईल. रोशनजी बजागे साहेबांच्या माध्यमातून यावेळेस मात्र लो फुल टॉस पुनश्चा इथे मात्र 9ची मागणी केली गेली होती परंतु इथे मात्र कुठेतरी वेस्ट हाईटच्या खाली राहताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने इथे कोणताही डिसिजन रिॲक्शन पाहायला मिळालं नाहीये राम जाधव यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र चकवा देताना फिंगर रोल केले गेले होते, स्लो वन पीक करता आलं नाहीये आणि त्या दरम्यान अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लेग कट झाला होता, लेग कट ॲज वेल ॲज लेट कट देखील झाला होता. बॅट अगदी स्विंग केली गेली होती फलंदाजाच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने कुठेतरी डॉट चेंडू
ऑफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न, अपर कटचा फटका, पण तो अगदी लेट पण थेट चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. डिक्लरच्या स्वरूपात इक्का दुक्का करून धावा जोडल्या जातात. नथिंग इज बेटर दॅन समथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं फार गरजेचं असतं. आणि इथे मात्र शून्यापेक्षा एक तरी बरा आणि एक धाव इथे मात्र डिक्लरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकच्या सहाय्याने इक्का दुक्का करून धावसंख्या जरूर वाढवली जाते, परंतु जसजसे डॉट चेंडूचे पर्सेंटेज वाढत जातील ना, हा सामना कुठेतरी जड होताना पाहायला मिळेल. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघासाठी पुन्हा एकदा उडवलाय. याही वेळेला डिक्लर झोन मध्ये एक धाव इथे हस्तगत केली जाईल. सूरजला कुठेतरी वंचित ठेवण्यात आलाय स्ट्राईक पासून. तो सूरज आपल्याला नॉन स्ट्राईकिंग एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र मारणं गरजेचं आहे. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर पुन्हा वाईटची सांगता, वाईटची समाप्ती, अजून एक धाव अवांतर धावेच्या स्वरूपात ऍड केली जाईल. तुमचे गुणलेखक देवीदास पाटील यांच्या माध्यमातून. लो फुल टॉस, त्याला पुल केलाय, फिल्डर देते डाऊन दी बॉल. पोचतील का परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दस्तक पे मस्तक चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. हातोय वांद्रेकर प्रीमियर लीग चा षटकर. एखादा मारू दे ना. नक्कीच षटकार आला, टीम हडल चालू झाली. का नको, कारण की जो प्रेशर क्रिएट केला गेला होता गोलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या 1.5च्या सहाय्याने 15 धावा. आता मात्र जो रिक्वायर्ड करंट रेट आपल्याला 4.00च्या धावगतीने चालताना पाहायला मिळत होता, तो आता मात्र 8.18च्या सरासरीने वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर रेटचा विचार करायचा झाला 8.16ची गरज. आता मग ट्रॅकवर येताना संघ या षटकारानिशी 100 ठेवायला मी काय संत नाहीये असं काही सांगताना या षटकारानिशी सागर पाटील. बॉल याही वेळेला खोलवर डप्याचा बॉल होता. कमबॅक वर कमबॅक केला जातोय. कमबॅक काय असतं? नक्कीच पुरंदराच्या तहावेळी स्वराज्यात फक्त 23 किल्ले राहिले होते आणि नक्कीच येणाऱ्या 6 वर्षात 300 पेक्षा अधिक किल्ले करून दाखवले. तो म्हणतात कमबॅक. आणि इथे देखील बॉलरच्या माध्यमातून कमबॅक दर्शवला जातोय. चांगली गोलंदाजी जितेशच्या माध्यमातून 11 धावा जरूर खर्च केल्या गेल्या एक षटकार आला त्याच्या गोलंदाजीवर, परंतु 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायचा झाला 15 धावा, लॉस ऑफ 1 विकेट टीम बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाच्या. आणि इथून मात्र 49 धावांचा पाठलाग करताना चांगली स्टार्ट. गोलवर डब्याचा बॉल होता. बॅटची लिडिंग एज. ओ माय गॉड, काय घडतंय? OTT ओव्हर दी टॉप चेंडूला पाडवलाय सरळ लेट पंटेड सीमा रेषा पार. ठोकलायचा षटकार. षटकारासाठी तब्बल 500 रुपयाची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का? ओ माय गॉड, भिंगरी शॉट, चेंडू जाईल सरळ
सीमारेषा पार मिड विकेटला फ्लायडर बॅडर स्पाडर चेंडू गेलाय सीमा पार 6 षटकार. आई माऊलीची पालखी आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच चैत्र शुद्ध प्रतिप्रदा नक्कीच अर्थातच वसंत ऋतू आणि आज तो पहिला दिवस गुढीपाडवा. नक्कीच आख्यायिका गायली जाते की मराठी वर्षातला पहिला मास म्हणजे पहिला महिना म्हणजेच चैत्र महिना आणि नक्कीच मराठी नववर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. खरंच आपण भाग्यवान आहोत कारण की पंचांग जो आहे फटका चांगला आहे. ओव्हर दी इनफिल्ड चेंडूला पाठवलाय सरळ डाऊन दी ग्राउंड सीमा रेषा पार. सूरज आता इथे मात्र आग ओकतोय आणि त्याच्या पाठमधून आग ओकणारा अजून एक 4 चौकार. नक्कीच देविदासजी पाटील यांनी आधीच आवर्जून जसं सूरज मैदानाच्या आतमध्ये आला नक्कीच आवर्जून सांगितलं की बिग हिटर आहे संघाचा आणि त्याला अनुषंगून 8 बॉल 21 धावांची खेळी सूरजच्या माध्यमातून अप्रतिम खेळी. पुढचा बॉल यावेळेस मात्र कमबॅक केला जरूर होता पण तो लेग स्टिकच्या अगदी बाहेर. वाईटची सांगता समाप्ती वाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. या वेळेला कमी बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खेळपट्टीचा विचार करायचा झाला याआधी आपण पाहिलं अनइव्हन बाउन्स देखील प्राप्त होताना गोलंदाजांना कुठेतरी ऍडव्हान्टेज प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये जरूर आता आपण पाहिलं या आधीचा बॉल कुठेतरी काहीसा खाली राहिला आणि बीट केलं फलंदाज सूरज याला. नक्कीच खराब खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न फटका चांगला होता परंतु इनफिल्ड मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप नव्हता त्या अनुषंगाने कुठेतरी डायरेक्ट हिट केला गेला नाही क्षेत्ररक्षक अभिजितच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर खराब यष्टीरक्षक पाहायला मिळतोय आणि यष्ट्यांच्या मागे अजून एक धाव अर्थातच 1+9 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 35 धावा पाहायला मिळतात आणि इथे मात्र समीकरण सोपवताना पाहायला मिळतात. 14 बॉल 19 बॉल आणि 14ची गरज. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या बॉलला ढकलण्यात आलाय डिक्लर झोन मध्ये. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या वावगी खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 36 धावा. लॉस ऑफ 1 विकेट टीम बालाजी बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाच्या. आणि इथून मात्र समीकरणाचा विचार करायचा झाला तर समीकरण शिल्लक राहिलंय ते म्हणजेच 18 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. नक्कीच षटक क्रमांक 4 साठी नौखा बॉलर
गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय विश्वास जाधव आलेत. येस 40+ खेळाडू आहेत. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आली आहे. नक्कीच VPL म्हटलं तर तळागाळातल्या खेळाडूंना इथे मात्र संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं करणं खेळाडूंवर डिपेंड असतं. आपला परफॉर्म करणं फार गरजेचं असतं. इथून मात्र तुम्हाला जर आपल्या मेन प्लेइंग 11मध्ये जर खेळायचं असेल तर तुम्हाला या प्रीमियर लीगमध्ये तुमचे 100% देणं फार गरजेचं आहे. आणि आता आपल्याला पाहायला मिळतो लेजेंडरी क्रिकेटर अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर विश्वास जाधव. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज. त्या सूरजने तप्त असे नक्कीच किरणे आपल्या डोक्यावर घेत इथे मात्र फलंदाजी केली आहे तो सूरज. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला जागा बनवून खेळून खेचण्याचा प्रयत्न, परंतु पाडन बॉलचा संपर्क नाहीये. लेग स्टिकच्या अगदी बाहेर. लेनची हाताळणी, वाईटची समाप्ती. वाईटच्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, परंतु जेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतो. त्या दरम्यान किती धावा एकवटल्या जातील, थ्रो देखील आलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावर 38 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस संघाची. यावेळेस मात्र देखना फटका एक्स्ट्रा कव्हरला टोकलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. वांद्रे गावाचा ब्रँड दाखवणारा सूरज पाटीलच्या बॅट मधून हा येतोय 4 चौकार. तीन पूर्णांक 1च्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावर 40 या आकड्यावर. यावेळेस मात्र चेंडूची पैकी पाहायला मिळाली. विश्वास जाधव याच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र सहजरित्या यशाच्या दिशेने स्वार होताना आपल्याला पाहायला मिळतोय बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस संघ. स्विच करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस मात्र जणू काही गोलंदाज सांगताना एक बार तेरी तो एक बार मेरी. नक्कीच मी देखील इथे मात्र संत बनून राहणार नाहीये. मी देखील माझ्या मधला पोटेन्शियल दाखवणार आहे आणि तो पोटेन्शियल जागृत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 बॉल आणि 9ची गरज. 4 3.4च्या साहाय्याने धावसंख्या 40 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून चेंडू अगदी जाईल डिक्लर झोन मध्ये. नितेश बजागे प्लीज कर्टनच्या पलीकडे राहायचंय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. नितेश बजागे. छोटू नक्कीच निकनेम आहे त्यांचं. लो फुल टॉस ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चकवा देताना फलंदाजाला डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 44 धावा. आणि समीकरणाचा विचार करायचा झाला 12 बॉल 5ची गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विश्वास जाधव याच्या माध्यमातून, परंतु ती पुरेशी होती का? काहीसे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये जरूर विचारले जातील. अर्थातच ब्रदर्स ग्रुप वांद्रे संघाच्या फलंदाजांना, कारण की फलंदाजी करताना कुठेतरी निराशजनक कामगिरी राहिली. त्या कामगिरीला साजेशी अशी साथ मिळाली नाही आणि तिथे मात्र कुठेतरी 48 धावा उभारण्यात नक्कीच यश प्राप्त झालं आणि 49 धावांचं पाठलाग करताना एक चांगली स्टार्ट करून दिली गेली आणि त्याच पावलांवर पाऊल ठेवत सूरजच्या माध्यमातून देखील अफलातून फलंदाजी आणि आता इक्वेशन 12 बॉल 5 धावांची गरज.
दोन धावा आणि नक्कीच धावसंख्येचा 12 बॉल आणि 5 ची गरज आहे. 3 ची गरज आहे. 12 बॉल 3 ची गरज. सामना कोई भी जीते कोई भी अंदर नाही आएगा. यावेळेस मात्र वेस्ट साईडचा नो जरूर घोषित केला गेला. डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट जरूर केला गेला होता पण तो मिस हिट आपल्याला पाहायला मिळाला त्या दरम्यान. अशा 9+2 धावा अर्थातच 3 धावा आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकतोय अर्थातच वागेश्वर बालाजी इंटरप्राइजेस रोशन बजागे सरांचा संघ. या सामन्यामध्ये पहिली मॅच या स्पर्धेतील नक्कीच नावी राहिली आहे त्यांच्या आणि पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या खेळीने सामना एकतर्फी केला. तरी सुद्धा मी विनंती करेन रोशनजी बजागे साहेब जे संघ मालक आहेत त्यांच्या शुभ असते नक्कीच इथे मात्र सूरज याला सन्मानित करायचा आहे. वेल प्लेड सूरज. वेल बॅटिंग.